नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की 3 टियर केक कसा सेट करायचा. तर चला तर मग केकला सुरुवात करू. तर 3 टियर केक बनवण्यासाठी मी ते 8 इंच, 5 इंच आणि 3 इंच असे केक टीन यूज केलेले आहे. तर त्यापैकी हा सर्वात खालचा म्हणजे 8 इंचाचा टीन मध्ये बेक केलेला केक हा बटरस्कॉच फ्लेवर मध्ये मी बनवलेला होता आणि त्याला मी 2 तासाच्या आधीच क्रमकोट करून फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवलं होतं. कारण की जेव्हा पण आपण 2 टियर 3 टियर केक तर ते आपल्याला क्रमकोट करून 2 तास तरी फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवायचे असतात. जर ते केक सेट नसले तर त्याने काय होतं की वरच्या केकमुळे खालचा केक हा दबल्या जातो. म्हणून टियर केक बनवताना कधीही आपल्याला जे आपले केकच्या लेअर आहेत त्या फ्रीज मध्ये सेट करूनच घ्यायचे आहेत. तर हा केक मी टोटल 2.5 किलोचा बनवलेला होता. तर 8 इंचाच्या भांड्यामध्ये मी 1.5 किलो बेक करून घेतलेला होता आणि जो 5 इंचाचं भांड आहे त्यात 1.25 किलो बेक केलेला होता आणि जे 3 इंचाचं भांड आहे तर त्यात मी 1 पाव बेक केलेला होता. तर असा सर्व मिळून तो 2.5 किलो माझा केक बनलेला होता. तर ही 8 इंचाच्या टीन मधली सर्वात खालची जी लेअर आहे ती मला व्हाईट कलर मध्येच ठेवायची होती. तर मी काय केलं आहे, पायपिंग बॅग मध्ये क्रीम भरून घेतलेलं होतं आणि सर्व साईडने व्यवस्थित क्रीमने त्याला फिनिशिंग दिली आहे, म्हणजे क्रीम लावून घेतलेलं आहे. आणि आता त्याला वरच्या साईडने आपण पॅलेट नाईफने व्यवस्थित क्लीन करून घेऊया आणि फिनिशिंग देऊया. तर वरच्या साईडने आपली फिनिशिंग देऊन झालेली आहे. तर आता आपण साईडने क्रॅपर फिरवून घेऊया आणि वर जे पण एक्स्ट्रा क्रीम आलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आणि पॅलेट नाईफ एकदम आपल्याला क्लीन करायची आहे आणि पुन्हा पुन्हा जसं जसं ते वर एक्स्ट्रा क्रीम आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि कधीही लक्षात ठेवायचं की क्रॅपर हे स्लिपिंग मोड मध्ये ठेवायचं असते. जर आपण कॉर्नर लावून क्रॅपर फिरवलं तर आपल्या केकचं क्रीम जास्त निघून येते. तर आपल्याला क्रीम काढायचं नाहीये, आपल्याला क्रॅपर फिरवून त्याला फिनिशिंग द्यायची. तर आपल्याला स्लिपिंग मोड मध्येच क्रॅपर ठेवायचं असतं. तर ही लेअर आपली तयार झालेली आहे. तर आपण आता याला फ्रीज मध्ये ठेवून देऊया आणि बाकी 2 लेअरला क्रीम लावून तयार करून घेऊया. तर आता मी हे जे 3 इंचातल्या भांड्यात मी 1 पावचा केक बेक करून घेतला होता, तो चॉकलेट फ्लेवर मध्ये मी बनवला होता. तर त्याला पण मी पायपिंग बॅग मध्ये व्हाईट क्रीम भरून घेतलेला आहे आणि व्हाईट क्रीमने पूर्ण कव्हर करून घेतलेलं आहे, कारण की ही पण लेअर मला पूर्ण व्हाईटच ठेवायची होती. तर असं आपण साईडने पूर्ण क्रीम लावून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने पण आपल्याला पूर्ण क्रीम लावून घ्यायचं आहे आणि असं वर पॅलेट नाईफने आपल्याला वर पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे आणि साईडने आपल्याला क्रॅपर फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, आणि वरच्या साईडने जे पण एक्स्ट्रा क्रीम आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि केकला एकदम प्लेन करून घ्यायचं आहे आणि परफेक्ट त्याला फिनिशिंग द्यायची आहे. तर क्रॅपर आपल्याला 2-3 वेळा तरी फिरवून घ्यावंच लागेल. तर ही आपली दुसरी पण लेअर तयार आहे, म्हणजे ही सर्वात वरची लेअर आहे, ही पण आपली परफेक्ट तयार झालेली आहे. तर आता बघूया आपण मधली लेअर. तर हा पण मी चॉकलेट फ्लेवर मध्येच केलेला होता. तर हा मी 5 इंचाच्या भांड्यामध्ये 1.25 किलो बेक केलेला होता. तर ही लेअर मला ब्ल्यू शेड मध्ये हवी होती, पण हा चॉकलेट फ्लेवरचा केक असल्यामुळे याला चॉकलेट क्रीम लावलेलं होतं. तर मी आधी पहिले व्हाईट क्रीमने याला कव्हर करून घेत आहे आणि नंतर मग आपण त्याला ब्ल्यू कलर देऊया. तर मी पायपिंग बॅग मध्ये क्रीम भरून घेतलेला आहे आणि व्हाईट कलरने त्याला पूर्ण साईडने आणि वरच्या साईडने आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे असं. आणि नंतर आपल्याला पॅलेट नाईफ वापरून त्याने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे आणि साईडने पण आपल्याला छान क्रॅपर फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या केकला व्हाईट पूर्ण कोटिंग येऊन जाईल. आता आपण याला ब्ल्यू कलर देऊ शकतो. आपण चॉकलेट केकवर डायरेक्ट ब्ल्यू कलर देऊ शकत नाही. पहिले आपल्याला त्याला व्हाईट कलरच कोटिंग द्यायचं असते आणि नंतर आपल्याला जो कलर हवा आहे तो कलर आपण देऊ शकतो. तर आता आपण याला ब्ल्यू शेड देऊया. तर मी काय केलं आहे, क्रॅपरवर थोडंसं क्रीम घेतलेलं आहे आणि त्यातच 1-2 ड्रॉप ब्ल्यू कलरचे टाकलेले आहे आणि हा ब्ल्यू कलर मी सर्व साईडने व्यवस्थित पॅलेट नाईफच्या सहाय्याने सर्व साईडने लावून घेत आहे. तर असंच आपल्याला कमी प्रमाणात कलर यूज करायचा आहे केकमध्ये, जेणेकरून आपल्या केकला डार्क कलर पण येईल आणि केकचा कलर पण आपल्याला कमी यूज होईल. तर सर्व साईडने असं मी ब्ल्यू कलर लावून घेतलेला आहे, पण तरी पण हा खूप लाईट दिसत आहे. मला अजून यापेक्षा डार्क शेड हवा आहे. तर मी काय केलं आहे, पुन्हा थोडासा क्रॅपरवर 2-3 ड्रॉप घेतलेले आहे कलरचे, क्रीममध्ये मिक्स केलेले आहे आणि मी पुन्हा ते सर्व केकला लावून घेत आहे. तर बघा, आता हा डार्क शेड थोडा तयार झालेला आहे. मला एवढा डार्क केक हवा होता. तर आपण यापेक्षा पण आपल्याला डार्क हवा असेल तर अजून आपण क्रीममध्ये थोडं मिक्स करायचं आणि अशा लेअर द्यायच्या. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढा डार्क कलर हवा असेल तेवढा डार्क कलर आपण केकला देऊ शकतो.
तर हे बघा आता आपली ही मधली लेअर पण एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. मी लाइनिंगचं क्रॅपर पण इथे फिरवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित प्लेन करून घेतलेलं आहे. तर आता आपण केकला सेट करून घेऊया. तर सेट करण्यासाठी मी इथे स्ट्रॉ वापरले आहे. एक ह्या वुडनच्या स्ट्रॉ आहे, तर अशा आपल्या प्लास्टिकच्या पण स्ट्रॉ मिळतात. आपल्याला जर 3 टायर 2 टायर केक करायचा असला तर आपल्याला स्ट्रॉ वापरणे खूप महत्त्वाचे असते. त्याने काय होते, खालचा केक हा दबत नाही आपला आणि केक व्यवस्थित जिथे आपलं लोकेशन आहे तिथपर्यंत व्यवस्थित पोहोचतो. तर आपल्याला एक स्ट्रॉ अशी टाकून बघायची आहे आणि त्या केकची हाईट चेक करायची आणि तेवढी स्ट्रॉ आपल्याला तोडून त्यात असेंबल करायचे आहेत. तर अशा 3 ते 4 स्ट्रॉ मी इथे टाकून घेतलेले आहे. जिथे आपण त्यावर लेअर ठेवणार आहे त्याच्या मधोमध त्या स्ट्रॉ अशा गोल टाकून घ्यायचे आहे आपल्याला. तर ह्या माझ्या स्ट्रॉ टाकून झालेले आहे. तर आता आपण यावर लेअर ठेवतो. लेअर ठेवण्यासाठी मी काय केलंय, पूर्ण केक हा बेसवरून मोकळा करून घेतलेला आहे आणि एका साईडने मी त्याला हात लावलेला आहे. तर लेअर ठेवून झाल्यावर आपल्याला आधी हात काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पॅलेट नाईफ काढून घ्यायची आहे. आणि आपल्याला जर वाटत असेल थोडा तिरपा वगैरे आहे तर आपण पॅलेट नाईफ त्यात टाकून पुन्हा त्याला थोडं कमी जास्त करू शकतो. तर अशी ही आपली दुसरी लेअर ठेवून झालेली आहे. तर आता ही तिसरी लेअर पण आपण ठेवून घेऊया. तर याला पण मी काय केलेलं आहे, पूर्ण मोकळं केलेलं आहे. एक साईडने हात ठेवलेला आहे आणि त्याला पण मी काढून घेतलेलं आहे. आणि या लेअरला मी थोडं मागे ठेवलेलं होतं, कारण की मला ही थोडी मागेच हवी होती, कारण की मला समोरच्या साईडने थोडा स्पेस हवा होता, जेणेकरून मला त्याला डेकोरेट करता येईल. आणि पूर्ण केकमध्ये एक मी स्ट्रॉ टाकून घेतलेली आहे. तर आता हा केक आपला तयार आहे. आता आपण याला डेकोरेट करून घेऊया. तर मी सर्वात आधी याला बॉर्डर करून घेत आहे. तर आपल्याला केकनुसार बॉर्डर सिलेक्ट करायची आहे, जेणेकरून जास्त जाड पण आपल्याला बॉर्डर घ्यायची नाही आहे, कारण की त्याने मग आपल्या लेअर अशा उठून दिसणार नाही. आपल्याला बारीकच बॉर्डर इथे चूज करायची आहे. मी एक छोटं नोझल घेतलेलं आहे आणि त्यानेच मी दोन्ही लेअरला बॉर्डर काढून घेतलेली आहे. तर हा केक मी बेबी बॉस थीम मध्ये केलेला होता. तर मी हे बेबी बॉसचे माझ्याकडे काही टॉपर्स आहेत, तर ते मी इथे लावून आणि हा पहिला बर्थडे होता म्हणून मी 1 नंबरचं स्टिकर इथे लावून घेतलेलं आहे. आणि बर्थडे बॉयचं नेम पण मी इथे प्रिंट करून आणलेलं होतं, तर ते पण मी इथे वर लावून घेत आहे. आणि जे गोल्डन कलरचे स्टार असतात स्प्रिंकल्स, ते मी इथे सर्व साईडने केकला लावून घेत आहे, म्हणजे त्याने केक डेकोरेट करून घेत आहे. तर आता हा पूर्ण केक स्प्रिंकल्सने डेकोरेट झालेला आहे. तर आता मी याला काही फॉक्स बॉल वापरलेले आहे. तर मी व्हाईट आणि स्काय ब्ल्यू कलरचेच फॉक्स बॉल इथे घेतलेला आहे. तर मी ते इथे लावून घेत आहे, जसे मला ठीक वाटत आहे तिथे. तर वरच्या साईडने हे आपले फॉक्स बॉल लावून झालेले आहे. आणि आता मी इथे खाली पण काही व्हाईट आणि स्काय ब्ल्यू फॉक्स बॉल वापरत आहे, तर ते पण मी इथे लावून घेत आहे. तर आता हा आपल्या केकचा लुक एकदम कंप्लीट झालेला आहे. तर तुम्हाला ह्या केकची डिझाईन कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.